नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावरान तडका। लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा आणि घरी जायचं। आम्ही शिव काढायचा, तुम्ही सुतक पडल्यावर बसायचं, यायचं नाही। आणि दुसरी गोष्ट, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं, बोललं तरच कीर्तन कळेल, नाही तर तुमचं आपलं सूत्र बसणार नाही। पहिल्यांदा सांगतो, फक्त बोलत जायचं, बोललं तर कळेल। कीर्तनाला सुरुवात करायची, घेतलेला अभंग गवळण तुकोबारायांची गाथेतील आहे, कर्वेचे आहे। अभंगातला पहिली शंका आहे, गवळण घेण्याचं कारण काय? उत्तर का गवळण घ्यावी, काला का करावा? उत्तर 8व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे, मंदिर पूर्ण होईल पण कळस चढला तर, नदी तृप्त होईल पण सागराला मिळाली तर, सोनं शुद्ध होईल पण 16वा कष्ट लागला तर, वृक्ष सफल होईल पण फळ आलं तर, यज्ञ पूर्ण होईल पण दहीहंडी फुटली तर। त्याला उत्तर हेच आहे, निवृत्तींगाचं रिझाम। कोणत्याही गोष्टीला कारण आहे। आपण जन्माला आलो यालाही कारण आहे, मरतो यालाही कारण आहे, आपण गरीब झालो यालाही कारण आहे, गरिबीतून श्रीमंत झालो यालाही कारण आहे, आणि श्रीमंतीतून परत भिकारी झालो यालाही कारण आहे। त्याला कारण हेच आहे, निवृत्तींगाचं रिझाम। विदाउट रिझन नो एनिथिंग इन द वर्ल्ड। त्याला कारण आहे। माणसं बऱ्याच वेळा म्हणतात माझे दिवस चांगले होते, आता वाईट आले। कर्मावर अवलंबून आहे, तो कर्माचा खेळ आहे, तो कर्माचा खेळ आहे। तुम्ही जर कर्म चांगलं कराल तर एक वाक्य सांगा, कर्म हेच देवाची पूजा आहे। देव आतापर्यंत कोणाला बोंबलं थिंडणाऱ्याला भेटला नाही का? बायका पोरं सोडून बोंबलं थिंडा, वड्या नाल्याला बोंबलं थिंडा, त्यांच्या खानदानी देवानं गाठ घेतली नाही। आणि उपवास करणाऱ्याला देव भेटलाच नाही। देव हे उपवास करणाऱ्याच्या खानदानी ही पागल लोक आहेत, ही उपवास करणारी लोक, ही मनोरुग्ण लोक आहेत, मनोरुग्ण। यांचे मेंदू कामातून गेले। महिनाभर श्रावण त्या बापान धरला आणि लपडे सगळे चालू, काय उपवास? माऊलीनं लिहिलंय, मी नाही लिहिलं, ओव्यानी टाकायचा। तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न बसावे, तुम्ही तीर्थस्थी न जावे, तुम्ही स्वधर्मात यशावे। माऊलीनं डायरेक्ट सांगितलं, उपास करू नका, बोंबला थिंडू नका, तुम्ही असं बोंबला थिंडूच नका, फक्त धर्माचं कर्म चांगलं करा, हाच तुमचा धर्म आहे। त्याला ओवीच इतकी सुंदर आहे, आगा कर्मीचे पुरावे। तुम्हाला पुरावे आहेत त्याच्या पाठीमागं, असं बोललं तरच कीर्तन कळेल। मंदिर पूर्ण होईल पण कळस चढला तर। सुरुवात झाली आता, देवळाची या कामा कळशो। 8वा अध्याय असं म्हणतो, मंदिरावर कळस चढला, आता त्या मंदिराचं काम संपलं। 2, सोन्याचा दागिना तयार करायचा आहे, पण तो तापल्याशिवाय होत नाही। आणि दागिना जितका, सोनं जितकं तापेल तितकी आतली घाण निघून जाते आणि होणारं शोध शून्य होतं, शुद्ध। मग शुद्ध सोनं व्हायचं असेल तर त्याला अग्नी परीक्षा द्यावा लागेल। तुम्हाला जर देव मिळवायचाच असेल तर काही गोष्टी गमवाव्या लागतील आणि काही गोष्टी कराव्या लागतील। फुकाट बसून देव कोणाला मिळाला नाही। देव म्हणणारा, एक वाक्य सांगा, देव आहे म्हणणाराने देव पाहिला नाही, तर देव नाही म्हणणार तर काय सांगायचं? जे रात्रंदिवस देव देव करतात त्यांना कोण भेटला? मेले वाजू पखवाद, कमरा बारीक झाल्या कीर्तनकारांच्या बांधू वाद्या तुटून गेल्या टाळाच्या, इनेच्या तारा तुटल्या, चोपदाराचे कपडे फाटले, देव भेटला कुठं? तुमचं डोकंच बंद झालं, कुठे भेटला कुठं देव? अहो, देव भेटायचा प्रश्नच नाही, देव ही अनुभवाची गोष्ट आहे। आणि आपण देव पाहण्यात वेळ, महाराजांनी स्वतः सांगितलं, मी पाहायला गेलो पण अनुभव उलटा आला, मी देव झालो। काय भाषा आहे इथं, ध्यानात ठेवा। आणि माऊलीनं लिहिलंय, तुम्ही काय होतं, गाथे उरफाटे वाचले का असं घोटाळा होतो, बोंबला धिंडाचं काय काम आहे? तुम्हाला उत्तर इतकं सुंदर आहे, मी पाहायला गेलो देव, माझी इच्छा होती मी देव पाहावा, पण उलट झालं, मी देव झालो। काय भाषा आहे? आणि मीच देव झालो। आणि त्याला माऊलीनं उत्तर दिलंय, तुम्ही देवाते बसाल, देव तुम्हा तुष्टवेल, परस्पर घडेल प्रीतीजेत, आज्ञापक व्हाल आणि वाचा शुद्धी पावाल। तुम्ही देव व्हालच, आणि म्हणून तर 18वा अध्याय सरळ सांगतोय ना, ये हृदयीचे ये हृदयी घातलं। तुम्ही देव आहातच ना, तुम्हाला देव पाहायची गरज काय? काय बसलेल्या सगळ्या माणसांना तुम्हाला बोंबला धिंडायची गरज काय? तुमच्यात नाही का आहे? मग हे चाललंय काय? म्हणजे हे तर असं झालं, प्रचाराचा नारळ देवळात फोडायचा आणि पार्टीत हाजेव करायची, आणि निवडून आल्यावर म्हणायचं हा जनतेचा आशीर्वाद आहे, म्हणजे सगळे बावळात बनवायचे।
हे वय कांदा करून ठेवायचा, असं नाही चालत. त्याला मी एखाद्याला ठेवा, आपलं काम थोडं नंगाठी. ही इंद्रिकाची कीर्तन मी म्हणजे वाल्या कुळे सध्या सगळ्यांच्या शिव्या एकटाच खातो. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि गुन्हा एकच, फक्त खरं बोलतो आणि त्याची फळं भोगितो. फळाची नाही हाय, थोडं पुढे नेतो, टच लावून देतो. फक्त टच लागला आणि खरं सांगा कीर्तन आत गेलं पाहिजे, मग त्याला मजा आहे. बाहेर नाही ऐकणारा पाजरला पाहिजे तर त्याला कीर्तन. चला आता लागला करंट तुम्हाला, मग करंट लागला पाहिजे, मग सोबत मंदिर पूर्ण झालं, कळत चालला. सोन्याने तापाची परीक्षा दिली म्हणून तर ते सोनं आहे. आता लाग तुम्ही तापा, पण 3 तापाच्या पुढे तापा. त्रिवेदी जे ताप आहेत त्याच्या पुढे जा. हे पश्चाताप मनस्ताप हे करू नका. सध्या लोकांना रोगच नाहीये. सध्या लोकांना फक्त 4 रोग आहेत. एक, मला पैसा पाहिजे. बसलेल्या सगळ्या लोकांना तोच रोग आहे. माझ्या सगट सगळ्यांना एकच रोग, ओनली आय वॉन्ट मनी. आणि 2, मला मानलं पाहिजे. आणि 3, माझ्या पुढे कोणी गेला नाही पाहिजे. आणि 4, सत्ता माझीच पाहिजे. 5वा रोगच नाही कोणाला. एकाही माणसाला रोग झाला नाही. तुम्हाला आता जर टेम्पो भरनोटा दिला ना, तुम्ही इथून उड्या मारी देत जा, जाताना मरण का होईना आनंदाच्या भारत. काही नाही झालं लोकांना, लोकांना काहीच झालं नाही. लोक फक्त अहंकाराला फुगून गेली. अहंकाराला काय कळत नाही, फक्त अहंकार जास्त झालाय, ममत्व वाढत गेलंय आणि मी कोणीतरी आहे अहम झालाय. अहम आहे म्हणजे मी सरपंच पाहिजे. महिलांकडे गेलं का मै सून झाली पाहिजे, म्हणजे अख्खं गाव येड आहे, तू एकटा शहाणा आहे का. आणि कधी ध्यानात ठेवा, मान पैशाने मिळवायचा नसतो, मान कर्तृत्वानं मिळवायचा असतो. आणि पैशानं मिळालेला मान 5 वर्षाच्या पुढे टिकत नाही. आणि कर्तृत्वानं मिळालेला मान चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कोणी घेऊ शकत. मान येतो. ज्ञानोबा राजे नाही आहेत, ज्ञानियांचे राजे आहेत. तुकाराम महाराज राजे नाही आहेत, त्रैलोक्याचे राजे आहेत. निवृत्तीनाथ गुरु नाही आहेत, विश्वाचे गुरु आहेत. आपली लोक म्हणते मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तू पागल आहे, पागल. तुला 13 लाख रुपये लागले सदस्य व्हायला येड्या. तुला लोकांनी सदस्य नाही केलं, तुझा गेम केला 13 लाखाला, तुझ्या ध्यानातच आलं. आपण भ्रमात आहे सगळी. आणि सगळी माणसं कशात आहे, भ्रमात. भ्रम आहे हे सगळं, भ्रम आहे हे, भ्रम आहे हे, असं आहे हे तसं आहे, हा सगळं भ्रम आहे. मी ईश्वरी अंश आहे एवढंच सत्य आहे. परत नीट आहे का, मी ईश्वरी अंश आहे हे सत्य आहे. माझा बाप पांडुरंग आहे, माझी आई रुक्मिणी आहे, माझा भाऊ पुंडलिक आहे, माझी बहीण चंद्रभागा आहे, हे खरं आहे. हे जेवढा तुम्ही पसारा पैदा केलाय ना हा तुमच्या भोवती, हा सगळा भामट्याचा पसारा आहे. यातला कोण सत्य आहे. एक 10 वर्षापासून तुम्ही महाराष्ट्रात अभ्यास करा, आदर्श घ्यावा अशी व्यक्ती कोण आहे. कोण कुणाला डोळ्यापुढे ठेवणार तुम्ही. म्हणून गेलेल्यांना ठेवावं लागतं. गाथा का वाचायचा, ज्ञानेश्वरी का वाचायची, पारायण का करायचं, तर त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवण्यासारखा तुम्ही कुणाचा ठेवणार. आज या 10 वर्षात अभ्यास करा, सांगा मला एखादा माणूस का याचा आदर्श ठेवा. अख्ख्या महाराष्ट्रात एखादा सांगा चला. कोणता तुझा बरं, किती टाइम तुझा, तो कवा जाईल याची गॅरंटी नाही ना. तुम्ही बरं कुणीकडे जाईल याची गॅरंटी नाही. तुमचं डोकंच बंद होईल 10 मिनिट. आदर्श राहिला नाही ना महाराज. अब्दुल कलामांचा आदर्श राजकारण म्हणून ठेवला नाही लोकांनी, विद्वान म्हणून ठेवला. अब्दुल कलामांचा जो आदर्श आहे तो शास्त्रज्ञ म्हणून आहे. सचिन तेंडुलकरचा जो आदर्श आहे तो खेळाडू म्हणून आहे. तुम्ही निरीक्षण करा, त्यांचे आदर्श घेण्यासारखे आहे. दिदी गेल्या, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नाव राहिलं का, संगीताचा आदर्श आहे. आज तुम्ही काय आदर्श घेणार सांगा मला, कोणाचा घेणार. 5 मिनिटं थांबवतो मी, कुणाचा घेणार तुम्ही.
ठरलाय. बिगर टक्क्याचं कामच नाही. तुम्ही करणार काय? ज्याच्या वट्यावरून रस्ता जाणार आहे त्याला सुद्धा 3%. आता बाकी काय राहील? तुमच्याकडे आदर्श नाहीये. म्हणून नाथबाबाचं प्रमाण आहे संत वीण. वा वा वा, कधीचा अभ्यास आहे? 700 वर्षापूर्वीचा. पण तळतळीनं सांगितलं, या जगाला मार्ग फक्त संतच दाखवतील आणि या जगाला विचार फक्त संतांचेच तारतील. ऐसे वेद देतील. वाई काय भाषा आहे महाराज. हे वेद सांगतात. वेद का तुम्ही संतांच्या विचाराच्या बाहेर गेले का जगू शकत नाही जगू शकत. हे संसारी जगलं सोडा. संसार करणं हा काय पराक्रम नाही. कधी बाईला कीर्ती आहे असं काही नाही. एक गाडी घेणं, बंगला बांधणं, बायको करणं हा काही पराक्रम नाही. त्यात काय विशेष आहे? माझं लग्न झालं आता गडी आहे तू म्हणल्या म्हणा, काय विषय? बावळट नाही. हे मला मुलगा झाला माझं हे पराक्रमाच्या गोष्टी आहे का? मुलगा झाला काय नो, मला मुलगा झाला काही मिरवणूक काढायची तुझी? तर तुला एखादं ग्रीनिज बुकात नोंद बिंद करायची का? अजून कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्याला जमलं का? तुझी एकटा न रे अख्या गावात. अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर, 5-5 होतात रंग बदलून. आणि तुला एकच झालं तर पोरग पालथं पडायला लागलं का टेटसला, पोर उतानं पडायला लागलं का टेटसला, पोर दात वाचवायला लागलं का टेटसला, पोरग तुला हाणताना टेटसला ठेवी. अरे बाबा, लिंबाचं झाड काही झालं तर कडूच आहे आणि साखरेचं झाड कण कसाही खावा तर म्हणजे संसार तसाच आहे. त्यात काय एवढं नाविन्य काय? एक वाक्य सांगा, माळकरी होणं हा पराक्रम आहे, वैष्णव होणं हा पराक्रम आहे, भजन करणं, एक वाक्य सांगा, मी वासुदेव आहे या बोधावर जाणं हा पराक्रम आहे. हा पराक्रम आहे. करोनी प्रबोध संत पार. काय भाषा आहे संतांची, बोलत हा काय पराक्रम आहे? माझी इच्छा आहे नातूबाईची, काय मग पायन जाय. नातू तू पाहणारच आहे ना, त्याशिवाय तुला भाकरी घालीन कोण? त्यात तो माझ्याशिवाय राहत नाही, तो राहतोय. तुझ्या भाकरीचा प्रश्न आहे, तुला त्याला सांभाळल्याशिवाय पर्याय नाही. तू किती जरी पंडित झाली. सुनमा इकडे आहे डे, आम्ही दोघं कुठेही फिरायला जाऊ, म्हातारीकडे पोरं दिले ना, आमच्यापेक्षा आमची पोरं म्हातारी काय ना चांगले. आणि हे दोघं गार्डन मध्ये कुल्फी खातात आणि म्हातारीचे एक जण तंगड वडीत आहे, एक जण बांगड्या वडीत. आणि तरी म्हातारी मूर्खासारखी म्हणते, त्याला आहे ना मी असली ना त्याच्या आई बाबाची सांगाय तरी लाज वाटत नाही तुला. हे काय हे काय पराक्रम नाही आहे. जरा किचकट मुद्दे ह्या भागातले पण फिट करून दिले तुम्हाला. थोडं मागे नेतो आणि करंट लावून देतो. करंट लागला का सोपं झालं. 2 वव्या सांगितल्या मी फक्त आता. वव्या बारीक काय घ्यायच्या? त्यांना फळं येतात. आता उत्तर तुम्ही द्यायचंय. आंब्याला आंबा येतो, गवारला गवार येते, भेंडीला भेंडे येते, भेंडीला भेंडे येते, कारल्याला कारलं येतं. पण एक झाड असं आहे त्याला झाड एक आहे आणि फळ दुसरं येतंय. उत्तर तुम्ही द्यायचंय. 5 मिनिटं. काय बांडगुळ? बांडगुळ नाही, बांडगुळ ही परजीवी वनस्पती आहे. ती आंब्यातल्या आहारावर जगते, तिला परपोशी येते, दुसऱ्यावर जगते ती. अमरवेल म्हणजे बांडगुळ. ही बुरशी हे दुसऱ्यावर जगतात. मग तुम्ही उत्तर द्या. आंब्याला आंबा, वांग्याला वांग, भोपळ्याला भोपळा, गवारीला गवार, कारल्याला कारलं, मिरचीला मिरची. पण एक झाड असं आहे की त्याला झाड येते फळ दुसरं येते. उत्तर मी सांगतो, लिंबू. लिंब. लिंबाला लिंबू नाही येत, लिंबुळी येते. अजून डोक्यात नव्हता. आता लिंबाला येते लिंबुळी आणि लिंबुणीला येते लिंबू. आता खाजवा डोकं तुम्ही. डोकं खाजवलं तरच कीर्तन करेल. तो लाईव्ह व्ह्यू नाही ना केला, नाही दिसेल मा गेम करून बसल्या. तू कर, तो TRP इज्जत घाल माझी. ते कशाला लावलंय? स्क्रीनला लावलं का? रेकॉर्डिंग नाही ना करीत? ती लाल लाईट चालू राहिली ती बंद कर आणि त्या कानातलंही काढून ठेवी. तुला हवा कानातलं काढ, कानातलं काढ. निघत नाही, काढून ठेवते कानातलं.
तुझ्या कानातलं. हा, मोकळा बस निवांत, नाही तर दे की बसले बसले गेम करून. तुम्ही इकडलं एक वाक्य आणि इकडलं एक वाक्य, इंद्रिकरांनी भावना दुखवल्या झालं घ्या. हे युट्यूबला बिट्यूबला कीर्तन टाकणारी लोक आहेत ना, यांना किमान ज्ञानेश्वरीची एक ओवी आली पाहिजे तर, नाही तर यांना हरिपाठ तरी म्हणता आला पाहिजे. यांना गाजरं काही येत नाही, पण चांगल्याचा गेम केल्याशिवाय राहत. चला थोडं पुढं, करंट लागला. लिंबाला येते, बस फिट झाला. आता लिंबाला येते लिंबुडी. आता उत्तर ऐका. लिंब आहे पुल्लिंगी, लिंबुळी आहे स्त्रीलिंगी. लिंबाचं झाड मूळ कडू, खोड कडू, फांद्या कडू, फुलं कडू, पानं कडू, याचं नाव संसार. अख्खा संसार कडू, संपला विषय. दुसरं झाड निमुनी, तिला काटे पण फळ आहे ना, हे ध्यानात ठेवा. काटे आहेत पण फळ आहे, आणि शिवाय आयुर्वेदिक आहे, चांगलं आहे. मग काटे सण करून जर फळ मिळत असेल तर काटे सण का करू नये? करायलाच पाहिजे. तुम्हाला जर भजन करून लोक मानत असतील तर तुम्ही भजन करायलाच पाहिजे ना. तुम्हाला सप्त्याला लोक बोलवतात, नाश्ता देतात, जेवण देतात, तुमचे कपडे धुवून देतात, साबण देतात, मग तुम्ही त्या घरासारखंच राहिलं पाहिजे ना. का जाताना त्यांची अंगठी तुमच्या बॅगमध्ये गेली पाहिजे? नाही, तुम्ही कष्ट सहन केले का फळ मिळणारच आहे ना. आणि 3 झाडं असे आहेत काटे टोचल्याशिवाय फळ देत नाहीत. 1 निमुणी, 2 गुलाब, 3 करवंद, 4 बोर. हा, गुलाबाचं फुल सुंदर कसं आहे पण काटा टोचला तर, करवंद गोड आहे पण काटा टोचला तर, लिंबू चांगलं आहे पण काटा टोचला तर, बोर, गुलाब. मग तुम्हाला काटे सहन करायचं, फुकट बापाच पेंट आहे. आणि फुकट का द्यायचं? लिंबाचं झाड म्हणजे संसार आणि निमुळीचं झाड म्हणजे परमार्थ. काटे. आता एखादी बाई भजनाने यायला लागली, कशाची बाई काय हसती का? तिला येड लागले, नुसता देवदेव करती. ती जितकी नाव ठेवील ना तितका आपण हरिपाठ जास्त याला म्हणायचं, उलट वागायचं. कधी तिला ऐकू गेला पाहिजे, म्हणजे ती बुकायची बंद होते. एखाद्याने बायकोला अंगठी केली, बायको आहे त्याची, मग शेजारच्या बाईला का हसू होतं का? नाही, ती दरिद्रीच आहे. ती म्हणती आता पहिल्यासारखं सोनं कुणी वापरता येईल नाही, आणि सोन्याला आता पहिल्यासारखी किंमतही नाही. आणि अशी अंगठी तर माझ्या पप्पाच्या बाबा मला नवीलाच केली. आता काय बोलायचं मी? तू आम्ही नवीन असताना सहलीला गेले तोच त्यानं अंगठी घेतली. आता काय सांगायचं? एक परत ध्यानात ठेवा. 2 झाडं झाली बरं का. ते 3रं झाड घुसायचं आहे. 1 निमुनी, 1 लिंब. 3रं झाड अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54 मध्ये. 54 मध्ये यया फळना चुंबिता आणि फुलना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलही नाही, ते झाड वांज आहे. वांज. आणि त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. त्याला फळही नाही. काय ओवी महाराज. यया फळना चुंबिता आणि फुल न तुरंबिता. त्याला फळही नाही, फुले. ते झाड वांज आहे आणि त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. आणि तुम्ही मी सगळे त्याच झाडाला पाणी घालतोय. रात्रंदिवस झोपत नाही, दात घाशीत नाही, डचकून उठतो. मर. पापाचा पैसा घरात आला का घरात ईडी माणसं जन्माला येतात आणि मग ती पागल होतात. तुम्ही महाराष्ट्र हिंडा, अजून शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही. नाही, शेतकऱ्याच्या घरात कालवणाला तेल नाही मान्य, पण म्हाताऱ्याला भाकर आहे. म्हातारा शिव्या देते, शिव्या द्यायची नाही काही. मरण कामावून उलथानं कामावून त्याची सून शिव्या देते धनाधन. मरण कामावून उलथानं कामावून मला पुढं घालतो का काय? त्याच्याबरोबरीचं एक नाही राहिलं. मायाच कसा मुळा उठलाय, पोरावानी उडी हाणतोय म्हणू द्या. आणि म्हाताराही खुश आहे. तो म्हणतो थोडी बिघडती बरं का, पण ठेपतो ती. म्हाताराही खुश. म्हातारा म्हणतो कधी कधी लईच तापती, चहा प्याताना डोस म्हणती, जेवताना तुझ्या मड्याव घालते म्हणती, मड्याव घालते म्हणती पण देते. लग्नाला निघालो तो कपड्यावरून बोलती, बाई का इज्जत घाली तो का, तुला लाज नाही राहिली, पण कपडे धुवून देते. मग त्याला म्हाताऱ्याला काय वाटत नाही, तो खुश आहे. आपलं बरं आहे जरा, चांगलं आहे. आणि काही म्हातारे ते इतके समजदार आहेत, ते म्हणतात त्या मानाने आपलं चांगलं आहे. तिच्या मागं मुलं बाळ आहेत, शेळ्या बकऱ्या आहेत, तरी ती आपल्याकडे पाहते, चांगलं आहे. पण सर्व्हिसवाल्यांचं तसं नाही आहे, पगाराला हातच लावायचं नाही.
20 खाय 30 खाय 40 खाय. रिटायर झाले का वृद्धाश्रमात 60% सर्व्हिसवाले वृद्धाश्रमात आहेत पेन्शन घेऊन. इतकी वाईट दिवस आहे त्यांच्यावर. आपण भेटायला गेलो ना ते ओळख करून देतात आपल्याला. मी विस्तार अधिकारी होतो, त्याला लाज नाही वाटत सांगायला का मा एवढा विस्तार झाला का काय झालं. मी अभियंता होतो, आता काय आता सोमवार नाही, एकादश नाही, माळ नाही, गंध नाही, कधी कोणच्याशी नीट बोलायचं नाही. आपण म्हणावं एकादशी त्याही म्हणायचं मटणाचा वारे. महासाटल्या वाणी वागायचं. सासरवाडी सोडून दैवत नाही. त्यांच्या बायकोला कधी तुळस माहीत नाही. एक पोरा इंजिनियर केला तो सासरवाडीला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली आलीच नाही, मोकळा झाला. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या बोखंडी आला तर आला आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या म्हणजे वाटलंच केलं ना. देव सोडित नाही कोणाला महाराज कधी नटायचं. विनोद हा नाही नाही नाही. एक लिंबाचं झाड आहे, आपला वाण झाड आहे, आणि त्या वाण झाडाला आपण घालतोय पाणी. आता पाणी घातल्यावर खाली काय जातील मुळ्या. करेक्ट. लय किचकट बरं का. झाड वाण आहे त्याला मुळी अज्ञान आहे, कारण झाडच वाण. आता वाण झाडाला पाणी घातल्यावर खाली मुळ्या कसे येतील. अज्ञान अज्ञान. आणि आज ह्या जगात काय घुसलंय अज्ञान. पान वाटलं झालंय गावांचं महाराज. गावांमध्ये काही नाही राहिलं. सप्ते सुद्धा पार्टीवर आहेत, मौती सुद्धा पार्टीवर आहेत, डावे सुद्धा पार्टीवर आहेत. पार वाट लावून टाकली या वरच्या मंडळीनं गावांची वाट. ते सगळे गुन्ह्या गोविंदानं राहतात. 6 महिने झाले एकत्र नांदतात. अजून 15 दिवस जाऊ द्या सगळे एकत्र होतील आणि तुमचा बसल्या बसल्या गेम करतील. आणि आपलं गावांचं वाटोळं झालंय महाराज. काही नाही राहिलं, नुसते गट आणि भांडणं. आमची सुद्धा पंचायत झाली. कोणच्या घरी चहाला जावा ते म्हणते तुम्ही विरुद्ध पार्टीच्या घरी चहा पेला. जाताना आम्हाला 5,000 होता फटका म्हणजे आमच्या बोखंडी बसले. समाज संपलाय महाराज. तुमचं काय मत आहे. समाज संपलाय. इतकी वाईट परिस्थिती आहे महाराज. बोलू नये आमच्यासारखे खरं बोलतात म्हणून रोज शिव्या खातात. नाही तर अक्षरशः तुम्हाला सांगतो थोरला भाऊ दुसऱ्या पक्षात आहे म्हणून धाकटा त्याचा कांद्याचा ट्रॅक्टर जाऊ देत नाही अशी कीर्तनात बसेल लोक आहे आता. इतके लोक खाली गेलेत इतके इतके. तो भाऊ त्या पक्षात आहे म्हणून हा त्याचं लगीन मोडायला निघाला. इतकी वाईट परिस्थिती झाली महाराज. महिला म्हणलं थोरल्या मुलाच्या भावाच्या साखरपुड्याला धाकटा भाऊ नाही. इतकी कुटुंब व्यवस्था कोलमडली. काय कुठं सुतक न धरण्यापर्यंत गावातलं राजकारण गेलंय. काय त्या भावाने पैसे तर मुलीसाठीच कमवले ना, आणि मुलगी तर पाहुणीच आहे ना. एक दिवस जाणारच रडला. तो रडला. साखरपुडा झाला ना, तो पाहुणे गेल्यावर रडला एकटा भाऊ. मला पैसे गेल्याच काय वाटलं नाही. पैसे तर मी कधीतरी घालणारच होतो आणि तिच्यासाठीच कमवले मी. फक्त माझ्या भावाने बोलायचं नव्हतं. माझ्या वट्यावर बसला असताना तरी मला समाधान वाटलं असतं. इतकी खाली पातळी गेली आपली. बापाचं जाऊ द्या, मुलगी रडली. साखरपुडा झालं, पोरगी रडल का. आनंदाचा दिवस आहे का नाही. पण ती रडली. का रडली मध्ये झालं माझा साखरपुडा. मी तर आता एक घराची पाहुणी झाली. आज ना उद्या जाणं. आणि माझा बापन चुलता मला सारखाच होता ना. मी तरी कुठं भेद केलता. भांडण चुलत्याचं आणि बापाचं होतं. मी काय केलं होतं. फक्त यायचं होतं आणि माझ्या पाठीवर थाप टाकली असते ना मला आयुष्यात आनंद झाला असता. इतकी मुळी वाढली. त्या मुळीचं नाव अज्ञान आहे. आणि आज सगळी माणसं कशात आहेत अज्ञान. पार संपून गेली लोक महाराज. संपून. लग्नाला दिसले नाही हो. ते आपल्या साहेबाच्या विरोधातला माणूस आहे ना. साहेब येऊन गेला लग्नाला. साहेब पहाटी जेवून गेले. तुलाच पप्याच्या आईशी का पहाटी असेच मिळले लोक. एक वाक्य सांगा. पक्ष नंतर, नेता नंतर, धर्म पहिला. पक्ष भिक्ष नेता बिता सगळं नंतर. 3 कामं पहिले. गाव पहिलं, धर्म दुसरा आणि संस्कृती तिसरी. या 3 कामाला कुणाच्या खांद्यावर हात ठेवायचा नाही. नाही आपलं गाव आहे ना एकजुटीतच. आपली यात्रा आहे ना सगळे एकत्रच. आपली यात्रा आहे ना अख्खं गाव एकत्र. तिथं पॉलिटिक्स नाही. कारण आपल्या देवाजवळ पॉलिटिक्स आहे का नाही. मग तो आपल्याला सांभाळतोय तिथं आपण धरायचं काय काम. हे पक्ष भिक्ष नेता बिता हे सगळं नंतर आहे ना. आणि ह्या 3 गोष्टी जर टिकवल्या तरच गावाचं गाव पण टिकल. नाही तर टिकूच शकत नाही. आणि आज गावच राहिली नाही. फक्त घरं बांधली चौकडी.
प्रत्येकाच्या घराभोवती कंपाऊंड झालंय. चुलत्याच्या गाया खालत्याच्या वट्यावर राहत होत्या. वट्यावर आज प्रत्येक घराला कंपाऊंड आहे. प्रत्येक वावराला पोल आहे. आत्ता शिकत पोल आहे. अजून 5 वर्षाने प्रत्येक वावराला 3 इंच भिंत राहील. इकडला इकडं दिसला सुद्धा नाही पाहिजे. त्यानं वांगे पेरलेत का कांदे ढोकून पाहिजे बघतो. तुझ्या खाली गेला समाज, पार खाली गेला मारा. लोकांनी फक्त कपडे भारी घालायचे, बायका देखण्या करायच्या, सोन्यानं वाकवायच्या, पांढरी केस काळी करायची, मिशा बिशा काढायच्या, बारीकले ब्रँड प्यायचे आणि स्वतःला शहाणं समजायचं. नाही तर काहीच कळत नाही लोकांना. फक्त शहाणपणा. मी तू कोण गाजरे काय कळत आहे तुला? फक्त माणसाने आत्मज्ञानावर लात मारली आणि बाह्य ज्ञानाला किंमत दिली. लात मारली हृदयातल्या ज्ञानाला लोकांनी. लात काय म्हणलंय तुमचं? पाळणा घर काढायची गरज काय? पाळणा घर का निघलं? का निघलं? का निघलं? 33% जागा आहे तुम्हाला. प्रत्येक क्षेत्रात तुम्ही पुढे आहे. मग तुम्ही तुमच्या सासूच्या मांडीवर पोरग देऊ शकत नाही? नाही तर 1000 रुपये महिन्याची बाई पाळणा घरातली ठेवता आणि 9 साडीतल्या आईला कोपऱ्यात असून तिला उपाशी मारता आणि तुम्ही माईकवर भाषण धर्माची आणता. तुम्ही शिकिता का संस्कृती लोकांना? तुम्ही शिकिता का? तुझं पोरग पाळणा घरात आहे. ती सासू बिचारी रात्री उठून रडते, तिला नातू पाहायला मिळाला नाही म्हणून. अरे लाख रुपये महिन्याचं बाई ठेवा, फाटक्या लुगड्यातल्या मांडीवर नातू 5च मिनिटात झोपतो. तुम्ही भाषण जोडता लोकांना. तुम्ही सांगता का माईकवर? विचार केला कधी? अरे निम्म्या रात्री नातू उठला ना, त्याची आई उठत नाही, त्याची आजी उठते. आणि तू सुनेला मुलगा उठलाय हे सांगायचा अधिकार नाही तिला. ती एकटी रडते आणि भांड्यांचा आवाज करते म्हणजे सून उठेल. इतके खाली गेले लोक, इतके खाली. थोरल्याच्या मुलीचं लग्न मोडायला धाकट्याला 9000 रुपये खर्च आला. 6 बाटल्या आणि 3 कोंबड्या लागल्या तर बैठक उठली आणि त्याचे आशीर्वाद लग्नाला ठुले. काय लोक आहे. आता एक आपल्याकडे तो नालायकपणा आणलाय लोकांनी. बरं ये जाऊन पटकन लांब जाय. ते आता एक बावळटपणा आणलाय आपल्याकडं. कार्यालयांमध्ये जेवढे लग्न होत्या ना त्या गेटवर भाऊबंद उभे करतात. ही पद्धत कोणी आणली? तो माणूस फटकावला पाहिजे बाहेर. भाऊबंद उभे, सगळ्यात नालायक भाऊबंद. लग्न मोड आहे तेच. आणि ते का आलं तरी उभे करायचे पांढरे हलकट क्वालिटीचं. ते गण लावी त्यांनी तुरा काढी दे. तुम्ही कधी लग्नाला जा, भाऊबंद हसत नाहीत. पहा तुम्ही बारीक हसत नाही. नाही नाही आपण राम राम घाला. अरे काय मुळे तू खातं तुला हसणार ना तुला. त्यानं खर्च केला तो पण ती जळात्यात. त्याच्यापेक्षा रोजाना माणसं आला. बरं तुम्ही लोक उभे कशाला करता काय गेटमध्ये? का आमचं घर एकत्र आहे हे लोकांना मग काय त्याच्यात काय? आणि लोकांना तुमचे सगळे लफडे माहिती आहे. तुमचं भांडण मिटवायचं 8 दिवसापूर्वी लोक होते आणि तुम्ही तुरा काढून लोकांना स्वागत करता का? माणसं फक्त मानाला आपापलीत. आज काही नाही लोकांना. लग्नपत्रिकेत नाव नाही ना, गेलो नाही आपण लग्नाला, नको जाऊ. त्याच्या पूर्वीला पोर होणारच आहे काय. अरे रामकृष्ण आले गेले तेने जग का वसची पडले, जन पळभर म्हणतील हाय हाय. लोकांना काय घेणं होतं? आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, समजा मरणार नाही मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मी उलथून जाणार. मग ते आले काय? आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय उपयोग काय त्याचा? आपले गुडघे गेले दिंडी निघाली. सांगा बा देवाला आपलं तर आता असं झालं. आता काय आपल्याच्या नाही यानं नाही, अंगानं नाही. आता आपलं जवळजवळ माझे गुडघे गेले, जाणारच भाऊ. तो तमाशात बायांना खडी किती आणली, तुका सुईच्या आवला तुला गुडघे ठेवून काय करायचं भाऊ? त्यामुळं तमाशा याचा बंद झाला गावात. तुका सुईच्या आवला दिसा होता का? नाही 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 की डोकं माझं कीर्तन ऐकलं सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काय झाड वांशे तुम्ही नाही काळजी करायची. त्याला मुळी बस फिट बसले ऐकणार आहे. आणि अज्ञान मुळीला 4 कोंबे आहेत, मी तू तुझं माझं. आणि आज सगळी माणसं कोणी संपवली. बस मी नसलो तर फक्त कीर्तन कोण वाजवीन, मी नसलो तर चाल कोण म्हणाल.
आपलं नियोजन आहे. मरा. मी महाराज आहे, तू पागल आहे. तू महाराज नाही, तू भगवंताचं लेकरू आहे. त्याचं काम करायला त्याने तुला पाठवलंय. मी आहे माहित, मी तू माझी नाही ना, कुणाशीच नाही. आणि कुणाशी जरी संसार केला तर तू सुखी. अरे तिचं ऑपरेशन झालं, तिला 3 पोरं आहे. तू का पागल आहे का? मी तू त्या बाबळीपासून या बाबळी पोत, इकडल्या खिळकी. पण तू जिरी, तू जिरावली नाही ना. मी म्हणा म्हणा. लोकांना काय माहिती तू कोणचा आहे. सासूजन सुनाचं भांडण झालं ना, सून म्हणती भूक भूक. तुला काय भुकायचं भूक, फक्त मला कुत्रे मांजर होऊ दे, मग तू ये. म्हणून काही नाही भावाची केली. इथं 2-3 जणी भावाची केली. कशी जिरली. मी तू तुझा फिट बसलं काम. हे मी तू काही करायचं, कसंही वागायचं. हळदी इतका खर्च लागणार आहे सध्या. एवढा येणेपणा चालतो का महिला म्हणून. पूर्वी हळद लावायची 5 वाजता, आंब्याचा डाळ्याचा मांडव घालायचे आणि पातेल्याभर चहा ठेवायचे, शेजारचे चहा प्यायचे आणि हळद. आज काय 1500 लोकांचं जेवण, हॉल. नवरीची आई डान्सर आहे हळदीला. 1500 लोकांचं जेवण लग्नाला, 700 लोकांचं हळदीला. जगतील का लोक. महाराज हा परिसर तुकोबा राहायचा आहे, म्हणून तुम्हाला दुष्काळाची जाणीव नाही. हे ध्यानात ठेवा, तुकोबा राहायच्या अनुग्रहाचा परिसर आहे हा. आणि इथं महात्मे होऊन गेले महाराज. हो, कोंडाजी बाबा सारखा महात्मा झाला, मांडे बाबा सारखा महात्मा झाला, बनकर बाबा बऱ्याच पोरांना आठवत सुद्धा नसेल, पण निष्ठावंत आणि खानदान वारकरी बनकर बाबा. खानदान शेवटपर्यंत कोट, शेवटपर्यंत कोट. आणि रात्रंदिवस भजन. मांडे बाबा रात्रंदिवस भजन. आणि कोंडाजी बाबांचा परिसर आहे म्हणून तुम्हाला दुष्काळाची झळ जाणवली नाही. तुम्ही अजून हिरव्या भागात आहेत म्हणून तुम्हाला त्याची किंमत कळत नाही. इथून 40 किलोमीटर पुढे जा, फक्त फाटा सोडा जा. सोडा आळे फाटा, बोरी सोडा, राजुरी आणि घुसा पुढं. कळ निघत नाही. आज फेब्रुवारीत आत्ता शिकतं फेब्रुवारी. तसं पाहिलं तर अजून 4 महिने जाणार आहे. आज 11 वाजता तिथं वावरात उभं राहत नाही. महाराज हा परिसर गाथा दिलाय जगाला. असं नाहीये महाराज. इथं अर्धी पीठ आहेत, इथं गणपती आहेत, इथं साधू संतांचा भाग आहे म्हणून तुम्ही खाऊन पिऊन सुखी. हो, एक मला समजा वारकरी संप्रदायाची जुने तत्वच या भागानं पाळली महाराज. या भागात येऊन कोणी संप्रदाय शिकवायचा नाही. मुळात संप्रदायाचा पायाच या भागात आहे. काय मत आहे? या भागात मुळात पायाच महाराज. अनुग्रहाची जागाच मुळात, 5वा वेदाचा निर्माताच मुळात. असं कसं होईल? ते कसं होईल? या भागात परमार्थाचं मूळ रवलं गेलंय महाराज. त्याचा विस्तार नंतर झाला तो भाग, पण मूळ येत आहे. काय माणसं होऊन गेली महाराज. आता माणसं नाही होणार कोण. आता ही नवीन जी माणसं होती ना ही होणारच नाही महाराज. नाही, मांडे बाबा गेले, बनकर बाबा गेले, कोंडाजी बाबा गेले, जुने नालवडे महाराज गेले, सुमंत महाराज, साधू बाबा वायकर गेले. ही माणसं गेली ना पुन्हा माणसं नाही होणार. वळीतील ती सगळी भामटी. ती फक्त दुसऱ्याचं लाल करून माल छापणार, बस काहीच करणार. हा विनोद नाही महाराज. गेलेल्या माणसांकडे त्याग होता. परमार्थ फुकट नाही होत महाराज. हे केस कमी आहेत अंगाची महाराज. एवढी गावं पाहिलीत मी. आणि हे जे वाक्य माझी बाहेर पडलं ना, हे प्रत्येक वाक्य अनुभवाचं आहे. हे नुसतं पुस्तकातलं नाही आहे. प्रत्येक गोष्टीचा अनुभव पाहिला आपण. वारकऱ्याची सेवा घडते म्हणून हा भाग मोठा आहे. इथं वारकऱ्याची सेवा कालही होती, आजही आहे, उद्याही राहील. 56 वर्ष सप्ताह याचा अर्थ काय? असं चालतं का ते? हे ना, इथं एक बापाचं श्राद्ध करायचं तर 3 वेळा भावांच्या मारामारीवर बुंदीचे पैसे राहिले, पत्रवळीचे राहिले इथंच. आणि लग्नात बामणाचे तर बुडवलेच. इथं 56 वर्ष टिकला. ते तसं टिकत नाही महाराज. त्याला माऊलीची भाषा आहे, इवले से लाविले देव करतो महाराज. आणि हा जो भाग आहे ना महाराज, हा मुळात परमार्थाच्या अनुष्ठानाचा भाग आहे.
इथं असं थातूर मातूर कुठं चालतं का मग? जुने म्हातारे सापडा तुम्ही अजून हिवर ठेकेकरवाडी वजर हे 5-6 गावांमध्ये 9च्या 9 काकड्याच्या मालिका पाठ असणारे म्हातारे आहेत. 9च्या 9 कोणती मालिका कवाय म्हणायला हवा. अहो तीर्थावळ्या पाठ आहेत, नाहीत तीर्थावळ्या पाठ आहेत, तीर्थावळ्या. इथं कीर्तन करायला हरिपाठ यायचं बोलायला होतं त्या बापाचं काय जातं. मी शिव्या खाऊ कोणच्या इतकी वाईट. पण कीर्तनकाराला पत्रिका आणि तीर्थावळी माहीत सुद्धा नाही. नियमात ना बरं नियम सोडा तो समजा अवघड आहे, पण नित्य नियमाला पत्रवळी एखादा अभंग. अहो यांना माहीतच नाही विरहानी हे प्रकरणच माहीत नाही गाथातलं. ही ठरलेली अभंग आहेत आपल्या इथं. बस सप्ताह म्हणला का तो अभंग आहेच. प्रवृत्ती राहिली नाही ना. आणि ती माणसं अंगठेबादर असताना मालिका पाठवतात. वा कोंडाजी बाबा सरकारने मालिका लिहावी याच्यापेक्षा भाग पवित्र किती असावा. हा काय बोलायचं हे चालतं का ते हे चालतं. काही 6 वर्ष आळंदीत राहिली फक्त धोतारच नेसाय शिकली. गाजरं काही येत नाही. पण टोपी इतकी कडक घालतं एखाद्याला फेकून आणली तर खून होईल. पण महाराज इथं फाटक्या धोतारातला वारकरी आहे. घासाला आणि उसाला बार देतोय, पण वासुदेव म्हणायला हवा नाही तर बाईरा म्हणायला हवा. वा याचं कारण आहे माहिती का. याला एकच प्रमाणे टाळो टाळी लोपला नाद आणि अंग अंग मुरला छंद. उत्तर आहे. कोण तपास करतोय, कोणला वेळ आहे. कीर्तन संभलो कीर्तनकार 1.5 तास मोबाईल पाहतोय रात्री. आहे का खोटं आहे का. चला किती मुळ्या झाल्या बस अशी फिट पाहिजे. आता त्या मुळ्या गेल्या खाली, ते गेलं खाली म्हणजे याच्यात गेल्या बरं का. याच्यात मी सांगू राहिलो हा 15वा अध्याय ज्ञानेश्वरीचा. याच्यात किती मुळे गेल्या म्हणजे कोण गेले 4. आता हे झाकून गेलं. आता वर काय येईल खोड आणि ते खोड आहे अहंकार. आता इथं 2 मुद्दे येतील जाणकार माणसांसाठी. अहंकार असावा का नसावा. तुम्ही जरा ताण द्या. माणसाला अहंकार असावा का नसावा. चुकीचं आहे. माणसाला अहंकार असावा पण नको त्याचा नसावा. अहंकार पाहिजे. मी वैष्णव आहे अहंकार असावा. मी वारकरी आहे अहंकार असावा ना. मी भजन करत हे माझ्या गळ्यात माळ आहे, मी पांडुरंगाचा भक्त आहे, 40 वर्ष वारीला जातोय, दिंडी माझ्या घरी 10 वर्ष जेवतोय, मी अहंकार असावा. आपण जर पंगत घातली नाही ना ते दिंडीला कोण विचारतं. हा काय झाला तो काम असा नाही. हा आता मूळ संपलं खोड संपलं. आता वर काय आलं बस त्याला 12 फांद्या. आता मोजा तुम्हीच. 12च्या 12 सांगतो म्हणजे खटकीत जाईल मिटून. पहिली फांदी आहे याला काम 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 काम. इंद्र संपला काम, रावण संपला काम, विश्वामित्र संपला काम. बस काम. आणि आजही परमार्थ संपायला लागला. मग काम जे निजी महाराज आता सुविधा आहेत. हे मांडेभावासारखे जुने कीर्तनकार राहायचे एसटीचा प्रवास. तेव्हा पैसे किती मिळायचे माहिती का. आम्ही बाबा झालो तेव्हा. आता मी त्यांच्याच तालमीत तयार झालो. तेव्हा पैसे किती मिळायचे. प्रवचनही कीर्तनकारानंच करायचं आणि कीर्तनही त्यानंच करायचं. 125 रुपये मिळायचे. म्हणजे जायचं का माहिती का. प्रवचनाला जायचं, हरिपाठाला बाबा तोच, कीर्तन त्याला पैसे मिळायचे 125. इथं 5-10 केले तर माणूस मोटरसायकल घेते. आता लोक पैसे देतात. आम्ही लय दिवस काढले. मला 11 रुपये काढले मला. आता पैसे देतात लोक. आता साध्या 10 3000 रुपये मिळतात मला. आणि 30 मिनिटाचा दावा आहे. 40 मिनिटं सुद्धा नाही. त्याच्यात 5 श्राद्ध जोडून मिळाले का 4 चाकीत घेतात माणसं. हा विनोद नाही ना मला. आता ठेप आहे मला. जुने या भागातले लोक पूर्वी उटीच्या वारीला जायचे. उटीच्या आठवतं का पहा जुन्या म्हाताऱ्यांना. आणि ती उटीची वारी केव्हा राहायची पहिली भर उन्हाळ्यात चैत्रामध्ये. कुठं त्र्यंबकेश्वरला. महाराज पीठ करून न्यावं लागायचं. पीठ आणि कुठंतरी झाडाखाली थांबून 2-3 बाया भाकरी करायच्या आणि पिठलं टाकायच्या. तेव्हा सीधा बरोबर न्यायचं मला. वारकरी वारीला जर निघलं ना सोमवार जर असेल ना तर या खिशात गुळ या खिशात शेंगदाणे.
काय मजा होती हो. आता दिंडीवाल्यांनी स्लॅब टाकली. तुम्हाला काय सुधरा ना काय एक काम. आणि आज सगळी माणसं कोणी संपवली कामाने. तुम्ही अभ्यास करा 2-4 वर्षात महिला मंडळ. या 4 वर्षात मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे. आपली बऱ्याच दिवसानं गाठ आहे. आपलं काम वेगळं आहे. जरा पोरींचा अभ्यास करा. पोरी या 4 वर्षामध्ये कधीच चांगल्या पोरांवर प्रेम करीत नाहीत. तुम्ही अभ्यास करा. पोरगी डॉक्टरवर प्रेम करीत नाही. डॉक्टर इंजिनियर CA PI API क्लास अधिकारी अशा पोरांच्या पोरी नादी लागत नाही कधी. कधीच नाही. पोरींचे 2 मुद्दे सांगून टाकतो. पोरी नुसत्या भंगरी पोरावर प्रेम करणार. एकदम भंगरी पोर आहे. छपरी. थोडा गालात हसला मिशा काढल्या 2-4 इंग्रजी वाक्य बोलला बिलागली पोर त्याला. आणि पोर काम काय करते हिरीवरच्या मोटरी चोरीत आहे किबली चोरीत आहे किबली आणि मोटरसायकल चोरीत आहे. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय पण नटवात हा विनोद आहे. भिकार पोरांच्या नादी लागून पोरी संपल्या. हसण्यावरी नेऊ नका. विनोद आहे का. जो बाप कधी आयुष्यात रडला नाही तो बाप पोरीने रडावला मारत. बोलायचे दिवस राहिले नाही. लोक बोलले मी इंद्रिकर झालाय वाल्या कोळी मी खातोय शिव्या. आज अक्षरशः जो बाप कधी आयुष्यात रडला नाही तो बाप रडला मारत. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जाऊन म्हणतो माझी मुलगी सापडून द्या. काय स्थिती आहे आज. अरे बनियल म्हणाला तर त्यानं पलटी करून घातलं रे. बायकोच्या गळ्यातले दागिने मोडणारा बाप येतो पण तो पोलिसाला म्हणतो माझी मुलगी सापडून द्या. पोलीस म्हणतो तुमची मुलगी सापडतो पण तुम्ही रडायचं बंद करा. तो माणूस घरी जातो उशीत म्हणतो गुंतवतो आणि पोलीस त्याला सांगतो तुमची मुलगी सापडली. त्याच्या डोळ्यातले पाणी पोलिसाच्या पायावर पडतंय. रडतो तो आणि तो म्हणतो मी जमीन विकेल पण माझी मुलगी दुःखी करणार नाही. पोरगी पोलिसाला सांगते माझा बाप आणि मा भाऊ मा दुश्मन आहे. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. त्या दिवशी तो बाप मेल्यात जमा आहे. काय मत आहे तुमचं. भिकार पोरांच्या नादी लागून पळून गेलेल्या पोरीने त्यांच्या भावांचं आयुष्य संपवलंय. तुम्हाला भाऊ नाही उद्या त्याला समाजात जगायचं नाही त्याला मित्र नाही आहे. अरे लग्नाचा विषय काढला तरी त्याच्या डोळ्यात पाणी येतं का. त्याच्या बहिणीच्या लग्नाचे स्वप्न होते. त्याला स्वप्न होते. तो कधी म्हणला का माझं लग्न अगोदर करा मग तिचं करा. नाही बहिणीचं करून चांगलं करील कर्ज बिर्ज नीट आलं ना मग माझ्या लग्नाचा विचार करील. कोण आहे तो. आज त्याची अवस्था काय केली तुम्ही. भिकार पोरांच्या नादी लागून पोरी पळून गेल्यात. आणि पळून जाणाऱ्या सगळ्या पोरी एक पोरग होईपर्यंतच सक्सेस राहिल्या. एक पोरग झालं त्यानं त्याची अवलाद दाखवायला सुरुवात केली. उचलू आपटी ते तिला. भिकार पोरांच्या नादीला बंगल्यातून पोरी पळून गेल्या तर बंगल्या पडून रोजानं जातात. आणि त्या पोरी इंद्रिकरला शिवे देतात. प्यार क्या चीज है इंद्रिकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता इंद्रिकर ने तो प्यार ही किया नहीं फिर मारो छक. बंगल्यातून पोरी पळून गेल्या तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्या. प्यार क्या होता है तो रोप उपटताय उपतो काय आमच्या बापाचं. आणि आईला काय वाटत नाही काहीच नाही. पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता तू काय वामाला बसली होती. आपण जर म्हणलं तुमची पोरगी जुन्नरच्या घाटात दिसली पोराच्या गाडीवर तर तिच्याही म्हणते तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय ती पर्यावरणाचा अभ्यास करते. तिला रोज गायपाचा टिंडावा लागत. हसण्यामारी गोष्टी नेऊ नका. 4 दिवसावर 12वीचा पेपर आलाय. 21 तारखेला 12वीचा पेपर आहे आणि 1 मार्चला 10वीचा पेपर आहे. 1 मिनिट सुद्धा पोरी अभ्यास करते नाही. 1 मिनिट. आता उगाच खऱ्याचे दिवस राहिले नाही. अरे वरच्या मंडळीनं दाबून मारले. त्या क्लिपा टाकणारा आणि बातम्या टाकणाऱ्यांनी माणसं दाबून मारली. नाही तर 10वीच्या पोरांचे जर शाळेतले 20 मार्क बंद केले ना निमे पोर नापास होते. आणि आता बोलायचे काय 20 मार्क द्यायचे काम आहे. आज प्रत्येक विषयाला शाळेत 20 मार्क आहे पोराला. मग किती राहिले पाडायला. 15. पर्याय निवडा 5 मार्क. जोड्या लावा 3 मार्क. एका काय उत्तर 2 मार्क. रिकाम्या जागा 5 मार्क. फार झोपेत पास होईल ना पोर. बरं विनोद नाही आहे मला. आणि आम्ही बोललो का आमचा गेम मी आहेत ना पुढे निस्तरायला. नाही तुम्ही 20 मार्क बंद करा ब्रिलियंटच पोरं पुढे जातील. या 20 मुळे काय झालं येड्याला 65 मार्क आहे. इंग्रजीत नाव लिहू शकत नाही अशा पोराला 52 मार्क आहे 10वीला. पोरं दाखवतो तुम्हाला. नाही बोलायचं नाही. गावात लाईट गेली का मोर्चा. नळाला पाणी आलं नाही का मोर्चा. ग्रामसेवक आला नाही का मोर्चा. 12 वर्ष पहिली ते 9वीला परीक्षा नाही. एक पठ्ठ्या बोलला नाही. इतके कांडे तुम्ही बी. तुम्हाला गुलाम केलंय ह्या लोकांनी. गुलाम. तुम्हाला गुलाम नाही. तुमचा वापर माहिती का काय यूज अँड थ्रो. आता 5-7 महिने तुमची गरज आहे लोकांना बाकी काय घेणं नाही बोलणार.
डीएड चालू झाले, डीएड बंद झाले, शाळा काढणारे पैसे कमवून मोकळे झाले, पिढी रस्त्यात सोडून दिली. डीएड बंद झाले, शाळा काढणाऱ्यांनी त्यांचे गेलेले पैसे सगळे काढून टाकले, पोरं रोडला सोडून दिली. डीएड पोरं कुठे आहेत? मोकळे, पाहुणे येईन, आले ते देईन, दिली ती राहीन, मग राहता हाकता येईन ग्रॅज्युएट असल्यामुळं. मग एक इच्छा सांगतो तुम्हाला गणपती पुढं, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा, कारण आता मी हयतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. आणि मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार. एक ध्यानात ठेवा महाराज, मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपल्या आठवण्याला हा काय म्हणत होता, कुणी तळत आणि इतर कीर्तन करत माझ्यात फरक आहे. आम्ही तुम्हाला का बोलू नाही हो तुमचे म्हणलं, का बोलू नाही? आज बोलणारा फक्त उभा आहे ना, ऐकणारे बसलेत. काय तुमच्यात माझ्या फरक आहे? आज आम्ही तुम्हाला का बोलायचं नाही? एका बापाने समाजामध्ये मान खाली घालून जगायचं तरी मुलीला बोलायचं नाही. आज 3 चपात्याचं पीठ शिल्लक राहिलं तर त्या आईनं भात खाऊन दिवस काढला आणि मुलीला चपात्या करून दिल्या. काय बोलायचंच नाही कोणी. अक्षरशः तुम्हाला सांगतो 25% कुटुंब पोरीने संपवलेत घरात. बरं पाहुण्यात बसता येईन, बोलता येईन. हे खरं का समाज सोडिलो, लोकही सोडतील, पण तुमचं मन कसं सोडिलो तुम्हाला? नाही बा, भाऊबंद विसरतील, गाव विसरतील, पण ज्याने जन्म दिलाय तो बाप कसा विसरेलो? बरं विसरायला त्याचा अंतकरण आहे का? तुम्ही अभ्यास करा, बाप विसरेल का? हे बाबा शेजारी पाजाचा विषय लोक सोडून देतील तो भाग. पण जिनं 9 महिने कुशीत ठेवलं, दूध पाजलंय, अंगा खांद्यावर खेळवलंय, तिला महाराज किती भिकार पोराबरोबर पोरगी पडून गेली ना, तरी एवढं मोठं मन आहे आईचं. ती म्हणती जाऊ दे, झालं गेलं, मरू दे, चुकली पोर, पण तिने येत जावं. काय मन येऊ, एवढं मोठं मन सापडून द्या बरं मला कोणाचं. एवढं यावं तिनं यावं, खावं प्यावं. बोलल तिचा भाऊ थोडा तिला, पण तिनं आम्हाला एकदम तोडू नाही. काय काय भाषा बस. आणि आईवरून काय म्हणते, झाली आता चुकली, पोरीची जाते, पण तिनं एवढं लावून धरू नये. ती जर आली ना त्याच्यातच मला आनंद आहे. तिचा भाऊ तिला शिव्या थोडा देईल, बोलणार नाही 2-4 वेळा आल्यावर. हिची समज काय, आईची मोठी समज आहे. तिचा भाऊ बोलणार नाही बोलला तरी चालत, आम्ही आहे ना. आज इतकी कुटुंबांची व्यवस्था वाईट झाल्या. मला शिक्षक शिकवताना मोबाईल वापरतो, काय बोलायचं राहिलं काम? शाळेतल्या पोरांच्या हातात मोबाईल आहे, शिक्षकाला शिकवताना खिशात मोबाईल आहे त्याच्या. जर फळ्यावरचा प्रसंग चांगला आला आणि घरून जर फोन आला, युद्ध तयार व्हायचे. आता युद्ध सुरू राहिला, युद्ध शिकवायचे. घोड्याला घोडे जवळ आले, युद्ध सुरू व्हायचा टाइम घरून फोनचा फोन आला, घोड्याने थांबायचं का? इतकी बिकट परिस्थिती आपली, इतकी बिकट. फक्त जो खरा बोलेल तो संध्याकाळपर्यंत दिसणार सुद्धा नाही, एवढाच तडाखा आहे. तो कुठं तरी गुंतून मेलाच पाहिजे. आणि चांगला माणूस बोलायला लागला का तो कुठं तरी गुंतवायचा, तो संपवणे एवढंच ध्येय. बोलत नाही, बोलूनच द्यायचं रे लोकांना. मी म्हणलं शिक्षकांना मोबाईल वर्गात वापरू नये. एक शिक्षक मला म्हणला, तुम्ही तुमचं पाहत जाओ, आम्हाला काय एवढंच काम आहे का? आम्हाला ज्याने नोकरी लावलं त्याचा प्रचारही करावा लागतो. साहेबही पडले नाही पाहिजे, पोरही नापास नाही झाले पाहिजे. तुला काय तेवढंच काम आहे, नुसतं बोंबलं थिंडतो. तुम्हाला म्हणलो तुला काय कोणी पडलं काय ना आलं काय, तुला काय घेणं आहे? पण आमच्या साहेबाचा प्रश्न आहे, खरं आहे का खोटं आहे? असेच मारणार तू. काम 2 क्रोध आणि पाया पडतो राग आकळा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 5-6 लाख देतो इंद्रिकर मोकच, तो शिरतो. इंद्रिकर काय एका झापडीचा गडी नाही. पण ते 6 लाख खर्चायचे कवा? 2 मिनिटाचा राग. मग हे जे चाललेत ना आता, हे गोळीबार बिळीबार, हे सगळे रागातीत प्रकार आहेत. अरे 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो, आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो.
महिला मंडळ इतका राग वाईट, अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात, पण रागात माणसं एकमेकाला मारतात आणि मेल्यानंतर तो माणूस दगडाने ठेचला जातो आणि ठेचल्यानंतर त्याचं प्रेत गुणीत घालून धरणात टाकलं जातं. महिला मंडळ गळा दाबून बायको मारली जाते. काही साधी तर पडत असेल, तुम्ही विचार करा, जाळून मारली जाते. ही दोघं जणच करतात, काम आणि क्रोध. तिसरा लोभ, चौथा मत. मध मध मध. तुम्ही कोणत्याही गावात नाही मला आणि माझ्या पुढे 100 पोरं उभे करा, 93 पोरं दारू पितात प्रत्येक गावात. 100. बरं, दारूवर जो बोलेल तो उखडूनच मला समजायचं. दारू, जुगार, मटका, महिलांचे कन्वेष, भ्रष्टाचार, याच्यावर शब्द बोलायचा नाही. कोणी भ्रष्टाचारावर बोललो 1 किलोमीटर रस्त्याला कुठं 1.5 कोटी लागत. 25 पत्र्याच्या शेडला 22 लाख. अरे पत्रे सोन्याचे बसवले काय तुम्ही? पहा आता काय माय करू, पार गळत गळत काही नाही राहिलं महाराज. पण बोलन त्याचा गेम. कोरोना झाल्यापासून 100 लोकांमध्ये 93 लोक दारू पितात. आणि दारू न पिणं हा कमीपणा झालाय सध्या. जो दारू पित नाही त्या लोक म्हणतात जीवनातला आनंद लुटता आला नाही. आणि अडाण्यांपेक्षा सुशिक्षित जास्त दारू पितात, पण ते दर्जेदार बेवडे आहेत बाबा. ते सगळे झोपल्यावर पितात निवांत, झिरोचा बल्ब लावून रिलॅक्स. त्याची बायको सुद्धा म्हणते त्यांच्या वागण्यात पहिल्यापेक्षा फार बदल झाला. पहिलं लय मारायचं ग, लय मारायचं, मुड्या मारू मारू मारायचं ग, मुड्या मारू मारू मार. आता नाही, आता मला अंदाज आलाय त्याला काय लागत. त्याला एक खांब्या दिला ना, एकदा पालथं पडलं ना, सकाळ बोध होताना सुद्धा होत नाही. लय वकत ग, लय वकत. पण एक आहे बाई, कोरड पडली का वाकारीत चाटीत ग, वाकारीत. सगळं असं. तुम्ही नवी नवरी पाहिली ना, नवी नवरी इथवर मेहंदी. आता लग्नात मेहंदीचा कार्यक्रम आणला एक. 10 रुपयाला कोण आहे, खर्च 50 रुपये. इथवर मेहंदी, नवी नवरी इथवर हिरव्या बांगड्या, इथल्या पट्टीत चमकी, इथं कलर, या खाचात कलर, या खाल्ल्या भागात एक कलर, इथं मधल्या खासात एक कलर, बोळ्यांना एक कलर, लिपस्टिक, केसाला असा फुगा, एक बट गालावर. नाही तर मग पुरे केस मोकळे, घुमती का चालती हेच कर. आणि बोलणं एकदम सिस्टमॅटिक. कोणत्या गुरुजी होती का व्याकरण शिकायला? एव्हा तेव्हा केव्हा टिंबच देती का शवय बी. एव्हा तेव्हा केव्हा अय्या. एव्हा तेव्हा केव्हा अय्या. आणि तिची सासू म्हणते जाऊ मोरबाई, माझ्या पाप्याचा उशिरा झाला बरं का, पण वस्तू लई जोरात मिळालेला आहे. मी तर खुशाल डोळे मिठायला मोकळी झाली बाई, वस्तू लई खास. पहिल्या आठवड्यातलं सांगतो बरं का तुम्हाला. आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्याचं तिचं जुगाड जमलं का तिला विचारायचं कसं काय, काय सांगते काय ऐकते बाई. पार मा पप्या याडा झाला बाई, आपलं तर डोकंच बंद झालं बाई. सारखा त्या पुरी मागं झेंडतो बाई. आता तर भांडे घासू लागतो. आणि 2-4 दिवसापासून हात नाही पप्यास टाकतो बाई. आपल्या डोक्यात बंद झालं. मला तर असं वाटतं नक्की त्या पोरीनं माया पोराला काहीतरी अशा म्हणणारे माया पुढं बसल्यात. आता उघडी डोळे. दगड फाटला माझे दिया बोले दगड आला बोटा रे. माझे दिया बोले दगड आला बोटा रे. आता उघडी डोळे, आता उघडी डोळे. अध्यापिनाकडे, अध्यापिनाकडे. माझे दिया बोटे दगड आला बोटा दी. माझे दिया बोटे दगड आला बोटा दी. शौरून उठा साधू संत साधा पुणे हित, साधा पुणे हित. जाईल हाणार देह, जाईल हाणार देह मग काहीचा भगवान. साधू संत साधा पुणे हित, साधा पुणे हित. जाईल हाणार देह, जाईल हाणार देह मग काहीचा भगवान.
4 संपले, 5 झाले, 6 झाले. आता नावं सांगतो एवढ्यांची. 16च्या 16 तुम्हीच मोजा. आता मी, तू, तुझं, माझं 4 झाले. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार 6 झाले. 6 4 10. आता जे 6 फांद्या आहेत राहिल्या अजून. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनष्णा, तितिक्षा. 10 6 16. हे 16 फांद्या या संसार रूपी झाडाला आहेत या. आणि हे झाडच मुळात वांश. आता काय करा, सोपा उपाय सांगतो. दोन्ही ओठाच्या मध्ये रामकृष्ण हरीची कुऱ्हाड घ्या. दोन्ही ओठाच्या मध्ये रामकृष्ण हरीची कुऱ्हाड घ्या. त्या कुऱ्हाडीला गुरुकृपेची धार लावा. आणि गुरुकृपेची धार लावून वैराग्याचा दांडा बसवा. आणि वैराग्याचा दांडा बसवला आणि त्या 12 फांद्या तोडून टाकल्या का तुम्ही देव आहात हे सिद्ध झालं. याचं नाव काला. याचं नाव काला. अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म. या बोधावर यायचंय का? यायचंय. गेलेले आले आणि आता येणं शक्य आहे. दोन्ही होटाच्या मध्ये रामकृष्णाची कुऱ्हाड घ्या. सोपं उदाहरण सांगा. गाई लई पळायला लागली, लोढ नाही झाला. लोढण्याचा नियम काय? तिच्या तंगड्यात ती आणती. पण काही गाया लोढणं बाहेरून काढी द्या. मग अशा गाय आहेत काही सप्त्यापुरताच गण लावी द्या. मग ते लोढणं फेल गेलं. मग पायखुटी. पायखुटीचा नियम असा आहे, मोरकी आणि पाय. जितकी गाय जोरात तितका झटका जास्त. याच्यात एक गाय आहे, त्या गायचं नाव मनेरी आहे. आणि मनेरी गाय पळते विषयाच्या रानात. तिला घाला रामकृष्ण हरीची पायखुटी. रामकृष्ण हरीची पायखुटी घातली तर इंद्रिय ताब्यात आले. आणि इंद्रिय ताब्यात येणे आणि मीच वासुदेव आहे हा बोध होणे याचं नाव काला. का आला काला. काला काला काला. आणि त्या काल्याला हे एक मडकं, हे एक मडकं. यालाही बनवणारा कुंभारच आहे, यालाही बनवणारा कुंभारच आहे. राजस आहे, कुमार आहे, मदनाचा तळ आहे. कटेवर हात ठेवून उभा आहे. या मडक्याला एकच छिद्र आहे, याला 9 छिद्र आहे. मोजा पटकन. 2 4 6 7 लघवी 8 विष्ट 9. पण इथं वाद आहे. देवाचं म्हणणं आहे 9 आणि संतांचं म्हणणं आहे 10. मोजा 10. 2 2 4 6 7 लघवी 8 विष्ट 9 आणि अखंड भजन करून देह भ्रमर होणं 10. 10 छिद्र. मडकं क्लिअर करा. आता ह्या मडक्याला एक छिद्र आहे, याला 10 छिद्र आहे. आता याच्यात काय काय? दही आणि नाही. ऐका बरं झालं. आता याच्यात काय? थोडं किचकट आहे पण सांगून टाकतो. याच्यातलं मडकं ऐका. बीबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग आहे, मध्यभागी खड्डा आहे. या खड्ड्यात बोट ठेवा, सरळ वर वडा. 3 खड्डे लागतील. 1 2 3. हे 3 लॉक आहेत, एक ओपन आहे. हा, यांची नाव ऐका. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पसंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते, दाटून कंठ इथून येतो, मोगाम बोलणं इथून येतं. पुरावा 9वा अध्याय. ओंकाराचे कुशी अक्षरे अउमरेशी. आणि त्याला पुन्हा ओवी आहे, अर्ध नारी नटेश्वर रूपी दिसे. मग याला 4 वाण्या, 4 मुक्त्या, 72,000 नाड्या आणि 5 कर्मेंद्रिय. ह्याच्यात 25 जण आहे. मोजायचे तुम्ही. आता किती? 25. मोजा पटकन. भूत 5 5 झाले. प्राण 5 10. कर्मेंद्रिय 5, ज्ञानेंद्रिय 5. किती झाले? 20. रजगुण तमगुण सत्वगुण 23 आणि मन आणि बुद्धी 25. हे 25 तत्वाचं शरीर आहे आणि याचंच नाव गोकुळ आहे. गो म्हणजे इंद्रिय आणि कुळ म्हणजे शरीर. पाहिपा शरीराची गावा, हेच गोकुळ आहे. आणि याच्यातच काल आहे. आणि त्या काल्याला थोडा उलटा रंग आहे. महिला म्हणलं तुमचं लग्न झालं नाही. नाही झालं. तुम्ही बापाच्या घरी आहेत, म्हणजे लेक आहेत, गावात सप्ता बसला. तुम्हाला कीर्तनाला विचारायची गरज आहे कोणाला जायला नाही, चालल्या. आता नवऱ्याच्या घरी गेल्या, सून झाल्या, आता विचारल्याशिवाय जाता येत नाही. आणि तुम्हाला बाळ झालं, त्याचं लग्न झालं, तुम्हाला नातू झाला, आता सासू झाल्या, तुम्हाला विचारायची कोणाला गरज नाही. पिशवी घेतली निघाली. आता तुम्ही 3 पार्ट केले, लेक, सून, गेलं बांबल, सासू. लेक, सून, सासू. मग हे गोकुळ आहे. याच्यात 3 जणी आहे. एक लेक आहे,
एक सून आहे, एक सासू आहे. हे परा घरात मम्मी लवकर उठते का आजी? आजी करेक्ट. भांडे पाते चूल पेटवते ती आजी, पाणी तापवते ती आजी, चहा ठेवते ती आजी, आणि आयता ढोशीते ती मम्मी करेक्ट. मम्मी. आणि सगळ्यात उशिरा उठते ती मम्मी, आणि लवकर उठते ती आजी. बरोबर आहे, बरोबर आहे. पोरांनो पटकन पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, स्पीडमध्ये कोण बोलती? मम्मी करेक्ट. हा. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? बस. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. आपले पप्पा वाघाला घाबरत नाही, आपले पप्पा सियाला घाबरत नाही, आपले पप्पा सगळ्यात जास्त घरात कोणाला घाबरत? बस. तू कितीला आहे रे? 7वी. शिमी का मराठी? इंग्लिश मीडियमला आहे. मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गॅस? सॉलिड मिल्क. तुझ्या शेजारचं कितीला आहे तू? सेमी का मराठी? सेमी. वॉटर इज ए सॉलिड लिक्विड और गॅस? लिक्विड करेक्ट. मिल्क. कार्बन? नो, कार्बन गॅस नाही, कार्बन सॉलिड, कार्बन डायऑक्साइड गॅस. हा कितीला आहे लपला? हा 4वी. 6वी. खाली बस. खाली बस, खाली बस. शिमी का मराठी? शिमीला का? बापाच्या बायको स्टिंबटिंब म्हणतात, पण त्यांनी सांगितलं नसतं तर तू उलटच सांगणार. तू विचार मला बाप कोणाला म्हणतो? काय नाही. तू कितीला आहे का? 6वी. तू का? 10वी. 10वीला आत्ता आहे तू? आत्ता आहे. शिमीला आहे का मराठीला आहे? शिमीला. मराठी मिडियमला आहे का? विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1. पहिल्या प्रकरणामध्ये एका शास्त्रज्ञाचे 3 नियम आहेत. त्याचं नाव काय? मी सांगू का? तू सांग. कधी सांगू का मी? केपलरचा पहिला नियम, केपलरचा दुसरा नियम, केपलरचा तिसरा नियम आहे का? प्रकरण नंबर 4. एक अशी आकृती आहे तुमच्या पुस्तकात 10वीच्या विज्ञान पेपर 1 मध्ये. तिचं नाव सांगा 10वीवाले. हा मी सांगू. उजव्या हाताचा नियम, फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम, आणि फ्लेमिंगचा 10व्या हाताचा नियम. बरोबर आहे? तू मराठी मिडियमला आहे ना? हां. मी अजून 4 दिवस होतं पेपर आला. तू कितीला आहे? 7वी. तू का? 5वी. तू? MBA. वा वा. यो फिजिक्स? नो. बायोलॉजी? नो. मॅथ? नो. जॉमेट्री? नो. हिस्ट्री? नो. मग व्हॉट सब्जेक्ट? इतकी वाईट परिस्थिती आहे मला. हां. तू किती? तू मागचा कितीला आहे रे? 6वीला आहे का? घड्याळाला काटे किती? वाट लागली. हे तुम्ही सांभाळणार कसे घरात? विनोद नाही, थोडस कंट्रोल. आता महिला मंडळ ज्यांची मुलगी 10वीला आणि 12वीला आहे ना, तिच्या घरी गेल्या गेल्या मोबाईल घ्यायचा आज, आणि शेवटचा पेपर होईपर्यंत पुरीला मोबाईल द्यायचा नाही. 2-4 कानफटी देते, तिचे काय फरक पडत नाही. पण मोबाईल जर दिले नाही ना तरच यांना 35 मार्क पडतील. अहो पुस्तकच उचकायचं नाही असं कुठं चालतं का? मला अभ्यास नाही करीत मला. पहिले नाही स्थिती आहे. असं बोललं का? इंदुरीकरांनी विद्यार्थ्यांची खिल्ली उडवली, गेम माझा. अरे यांना महाराज, हे आज आपण एवढे बसलोय, किती गरिबी होती आपल्याला. एक खरं सांगू तुम्हाला, आता कोणी गरीबच नाही महाराज. तुम्ही आपलं लहानपण आठवा, तुमचं माझं. आज ह्या जगात गरीबच नाही कोणी आहे. आता हे फक्त वरच्यानी खालच्यानी नाटकं लावलेत, गरीब आहे बा लोक, गरीब आहेत, हे सगळं चाललंय फक्त. नाही तर गरीब माणूसच नाही सध्या महाराज. या सणाला चपाती तर त्या सणाला चपाती होती आपल्याला. कोण गरीब आहे एवढा? आज कोण गरीब आहे? आज गरीब आहेत की दारू कोणीच पित नाही महाराज. गरीब 730 रुपये किलोचं मटण सहज घेतात. आज गरीब नाही कोणी महाराज. आता एवढंच काय झालंय, मजुरी वाढली, लेबर कमी झाले, मजुराकडे पैसा जास्त झाला, शेतकऱ्याच्या घरात काम करणारी माणसं राहिली नाही, त्याच्यामुळे सगळा घोळ झाला. शेतकऱ्याच्या घरात झालंय वाटुळं, बाप झालाय कार्यकर्ता, पोऱ्या झाला युवक कार्यकर्ता, आणि बायको झाली बचत गटाचा अध्यक्ष. मरा हा क्या वावरात गावात, आणि बाप गावात हिंडतोय. हे गवत आहे, त्याचं शिमरू बदिरच. शेतीला नियोजन नाही.
आणि त्याची बायको म्हणते स्वतःच्या महिला या स्वतःच्या पायावर उभ्या राहायला पाहिजे. राहणार पाय राहू दे, त्याच्यामुळं काम करीन कोणी महाराज. नाही तर गरीबच नाही कोणी महाराज. नाही हो गरीब नाही, गरीब आहे आता महाराज. भात घरी कोणी आलं तरच व्हायचं आपल्याला. हा काय परिस्थिती महाराज. कधी सण नाही, भात तर नव्हताच. भजे हा सण तर तो सण, आणि त्याच्यात भजे किती डब्या माडक्यातलं पण ठेवायची आई नैवेद्याला दिल्याशिवाय. आपल्याला नैवेद्य ठेवायला लावला तर आपण ते भजे खात होतो. लबाड बोल ना. काय होतं महाराज, पाटी फुटली तर काय होतं, 7वीपर्यंत पाटी, तिला साठा नाही, नुसतं खापार. ते खापराची फोडी तो म्हणून घरची पत्रीची घ्यायची. ती पत्रीची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय उठत नव्हती. काय सांगायचं. आणि तेव्हा आपण काय थुका काय एका बोटानं लावत होतो का, नाही तर मग डायरेक्ट पाठीवर. तू काय होतं महाराज, तेव्हा का पेन्सिली होत्या का, 3 तुकडे पेन्सिलीचे. पेन्सिल मिळायची 1 पैशाला, पण तिचे तुकडे 3 ते बापाकडं. काल दिलतं ना 1, आता परत देऊ का, उद्या जर मागितलं तर दात पाडीन. बा द्या. दप्तराची पिशवी म्हणजे खताची गोड, तिथे काय दप्तर होतं का, कवठ बोर चिचा. काय होतं आपल्याला, कमराला काय पट्टी होती काय, करकुट्याला लाकूड. भूक लागली का आटा चढवायचा, जेवणा का आटा उतरायचा. अंडरपॅन्ट तर नवी पोत नाही, अख्खा मोकळा कार्यक्रम नवी. काय आलंय महाराज, तेव्हा असं वड्याला पाणी राहायचं. आणि आपण सगळे आंघोळीला कुठं मोकळे, शेड्या वड्याच्या खालाला, मंडळी वड्यात. बाहेर याचं वाळूत पसरायचं. तापलं का परत. काय दिवस होते महाराज. आणि तवर जर घरचं कुणी आलं तर चड्ड्या वड्यालाच, अख्खी पोरं गावात पडायची महाराज. आता एवढ्या पोराला बाटलीतलं पाणी, आपण बाहेर तरी पाणी नेत होतो का लहानपणी. काय पाणी काय आलंय. कार्यक्रम संपला का थोडा दगड सापडायचा, दगड नाही सापडला का थोडं मागं सरक, थोडं पुढं सरक. आज तुम्हाला सांगतो महाराज, गरीबच कोणी नाही. आता हे फक्त गरिबीच्या नावाखाली चाललंय. नाही तर अभ्यास करा तुम्ही. आपण लहान असताना जेवढे गरीब होतो ना, तेवढं आज गावात एकही गरीब घर नाही. नाही जो काय दिवस असायचे महाराज. पोराला भूक लागली, महिला म्हणलं शिळी भाकर राहायची, शिळी. आता काय दूध असायचे का तवा, तर चहा भाकर सकाळी चोरायची, ती कडक भाकर मग चुलीवर गरम करा. तेवढ्या भाकरीवर पोरगं 10 वाजे पोत राहायचं. आणि नाश्त्याला काय होतं, चहा भाकर. एवढी गरिबी आपण जी अनुभवली ना, ती आज या काही माणसाकडे नाही आहे. आता हे उगाच नाटकं लावल्यात लोकांनी, बा हे आहेत बा ते गरीब आहेत, ते गरीब आहेत. काय जे गरीब आहेत, आता कोण गरीब आहे. आता हे फक्त नाटकं चालले. इथं एक लिकेज काढलं तर 500 रुपये घेते, 35 मिनटं लागतात लिकेज काढायला, 1000 रुपये. काय आता पैसे असे 3 लिकेज काढले होतो, बंगला नाही बांधायला. आज मजूर आणि बांध देतच त्यांनी. आणि आपण वास्तू शांतीला आहे. आपलं तेच जमलं. आपलं 11ला बाई कामाला येते, 5ला जाते महाराज. तो कानात घातलात का परत, काढ दे. तू रेकॉर्डिंग नाही करीत ना, नाही पाय बा. हा नाही तर पाय तिकडे बसेलच कोण नाही, लावलाय का तो. महाराज तुम्ही अभ्यास करा. लई गरिबी आपली आता, लई यायची मजा आहे हो. 11ला बाई कामाला येते, 5ला जाते, 300 रुपये रोज आहे. 2 तास खाती दुपारा. काय खाती तिचं तिला माहिती. तिला म्हणलं हात उचल, तुझ्या कांद्याला आग लाव. बोलायचं काय काम. महाराज हंड्यातलं पाणी पित नाहीत आता, हंडा मिळाला. जार प्रत्येकाच्या वावरात आता जार फक्त एवढ्याच वर्षी द्यायचा. पुढच्या वर्षी जार सुद्धा नाही. पुढच्या वर्षी डायरेक्ट 2:30 वाजता गॅस पेटवायचा बांधावर आणि भज्याचा खाना काढून द्यायचा. बाई 2-4 भजे खाय, पण तेवढा कोपरा. आपली बायको पीठ खालवायला आपण जारे आपटाया बस. हा विनोद नाहीये. तुमच्या बनकर फाट्यावर रांग लागती 7 वाजता टामटुमीत. बरं जाताना पिशव्या रिकाम्या नाही आहेत, पाहिजे ती भाजी. आणि आपलं बसलं तर बटाटा आहे का सकाळचा शिल्लक, तोच गरम कर. अरे काय खातो. एक खरं सांगा, लोकांना खायला नाही. मग आजी लवकर उठली. आजी म्हणजे कोण आता सांगायचं राहिलं.
लेक, सून, सासू, हा अशा फिटा ऐकणाऱ्या पाहिजे. लेक म्हणजे उपासना, सून म्हणजे कर्म आणि सासू म्हणजे ज्ञान. ती ज्ञान नावडाची गवळण उठली आणि तिनं पाहिलं काय, पाहती गवळणी पाहती गवळणी ते म्हणाला कीर्तनात असं चाललंय, त्याला अंतरंगात कीर्तनाला मजा राहते. मी तो कृष्ण आता काल्याच्या कीर्तनात आमच्या कृष्णाचा गाया कीर्तनकारांनी केलाय खेळ. काही म्हणले तो गवळणी आडीत होता, तोंड झोडायची पाळी का नाही. आता आपल्याकडे बाजारात वांगे बटाटे इकायला म्हातारी जाते का कॉलेजची पोरगी? म्हातारी. मग गोकुळात दही इकायला म्हातारे जातात का कॉलेजच्या पोरी? मग कृष्ण म्हातारे आडीन का? काय बोलायचंय महाराज. संतांची गरिबी सांगून कीर्तनकार श्रीमंत झाले. तुमच्या पाया पडतं संत गरीब होते असं कधी म्हणू नका. ती कालही गरीब नव्हती. त्या सुदाम्याचा तर खेळ केला लोकांनी. हो, सुदाम्याला कपडेच नव्हते म्हणजे. या भागवतकाराने तो सुदाम्या उघडा केला, उघडा. 1.5 तास भागवतात कथा सांगतो सुदाम्याची. रडू रडू रडतो बाबा. आणि रुक्मिणी स्वयंवराचे पैसे गोळा करतो. आज कुठं पद्धत राहते. तो सुदाम्या गरीब होता, बावळ्याचा बाजार आहे. त्याच्या बायको डोगडं पदर फाडला म्हणले का आला पोहे बांधायला सुदाम्याची. त्याचा मित्र कोण होता? कृष्ण. आणि त्याचा गुरु कोण होता? संदीपानी. हा, मग कृष्णाने निदान त्याला पतसंस्थे तरी लावला असतं का नाही? तर मग निदान माझ्या बंगले गाड्या आत सोडाय तरी राय तुला असतं का? सुदाम्याचा अर्थ कळलं तुम्हाला? आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत सगळे सुदामे आहेत. तुम्ही मी सगळे सुदामेच आहे ना. याच्यातून आत्मज्ञान जागं झालं तर ही नगरी सोन्याची होईल. आणि ही नगरी सोन्याची झाली म्हणून तो सुदाम्या झाला. तुमची चमड्याची नगरी सुदाम्याची. त्या वाल्याचा तर असा खेळ केला म्हणे त्याच्या बायकून खसकावून त्याला वाल्याला. अरे कोणी कितीही बोलू द्या, आपल्या बायको इतकं आपल्याला वाईट अजून कोणीच बोलेलं नाही. ते खरंय म्हणतात. तरी आपण गाजरा घेऊन जातोय. काय असं नाही चालत. ते कधीही माहिती का ग्रंथ आहे ना याच्याशी जुळवायची. याच्याशी हा वाल्याच आहे ना. यानं माळ घातली नाही, गंध लावला नाही, गुरुचा उपदेश झाला नाही, तर हा कोण आहे? वाल्याच आहे ना. मग सुदाम्या कोण? चांबड्याचं शरीर मिळालंय पण कृष्णाचं स्मरण नाही, तो सुदाम्या आहे. एकदा आत्मशक्ती जागी झाली, आत्मशक्ती जागी झाली. शिवाजी महाराजांकडे सगळं असून सुद्धा शिवाजी महाराजांकडे सैन्यांपेक्षा आणि वीरांपेक्षा आणि मावळ्यांपेक्षा आत्मबल जास्त होतं. छत्रपती राजे ठरले त्याचं एकमेव कारण आत्मबल. आणि आता जी लोक ठरत नाही ना यांना आत्मबल नाही आहे. आत्मबल नाही. आता गावातला एखादा ग्रामपंचायत सदस्य घ्या, गण त्याला अख्ख्या गावानं निवडून देऊ द्या, त्याच्याकडे बल नाही आहे. त्याला जर एखादा म्हणला साहेबांनी उद्या सकाळी बंगले बोलवले आणि तिकडे जायचंय, चालला तो लगेच हां साहेब म्हणले म्हणजे त्याचं बल कमी. छत्रपतींचं तसं नव्हतं. आत्मबल इतकं प्रगट होतं, प्रबल होतं का त्या बलावर ते छत्रपती झाले. आणि तुमचं आणि माझं आत्मबल आहे ना. आता तुम्ही माझ्या पुढे एवढे रंगले, आता एखादा मोठा माणूस आला चालले त्याच्या मागे, इंद्रिकर गेला उडत, म्हणजे तुम्ही बधीर लोक आहे. तुम्ही काय केलंय? स्वतःचा स्वाभिमान ठेवला, म्हणजे तुमची आत्मशक्ती कमी झाली. आणि आत्मशक्ती कमी झाली का तुमचं मन दुबळं होणार. आणि मन दुबळं झालं का तुम्ही धर्मापासून धांगाल. मुळात आपल्या लोकांनी धर्माची व्याख्या चुकीच्या केल्या. काय धर्म वापरते तुम्ही? काय मारामारी हा धर्म?
धर्माची व्याख्या 4थ्यात देते, येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेव. तुम्ही धर्म हे भांडवल केलं मला, सत्ता भोगण्यासाठी तुम्ही धर्म हा केंद्रबिंदू केला आणि त्याला जातीची जोड देऊन टाकली. जात आणि धर्म शब्द काढले, खालच्यांच्या मारामारी लावून दिल्या, तुम्ही निवांत आहेत. तुम्ही अर्थ चुकीचा लावला. धर्माचा एकच अर्थ आहे, शुद्ध आचरण आणि सतत कर्म, याचं नाव धर्म. आम्ही बोगस चाललोय महाराज, बोगस. आणि असाच व्हावीवर समाज जाणार. आणि समाज गेला आणि तो काला वाळवंटात करताना पहिली पुतना मारली. पुतना म्हणजे माया, बाबळ भट म्हणजे अहंकार. आता आमची पुतना कालीचे कीर्तनकार म्हणले, बा ती वर मेली, ती ओढून आणली, तिच्या अंगाला ते तुमचं तुम्ही पहा. आणि मग तिला स्पर्श झाला. पुतना म्हणजे अविद्या, पुतना म्हणजे माया. नामचिंतन केलं की माया जाणार, माया नामचिंतन केलं का बाबळ भट मारणार. आणि कृष्ण याच्यातच खोड्या करणार. मग याच्यातच खोड्या आहे ना कृष्णाच्या, सगळ्या खोड्या. कारण याच्याच पोर आहेत, याच्यात 6 पोर आहे आणि 6 पोरी आहेत. कोण आहेत? तिसऱ्या त्यातले ओवे आहे. पाणी नाही पण बुडवतात, अग्नी नाही पण जाळतात, दोरे नाही पण बांधतात. जळेविन बुडविती, आगीविन जाळीती, दोरेविन बांधिती, पाशकेविन गोविती. याच्यात. आणि त्या पोरांच्या खोड्या केल्या का शिव झाला शिव आणि शिव झाला जीव, याचं नाव काला. आणि आता मला सांगा, तुम्ही बसणारे माणसं, तुम्ही बसणार का रे? वाजले किती? तुमचा आज काय विचार आहे? माय कीर्तनाचं हेच होतं. आठवडा गेला गणपतीत 3 4 3 4 3 4. मी काही सीझन नाही करीत. मला हलके हाती 1 केल्यावर आपल्याला झोपच येत नाही, 3 केल्यावर बरं वाटतं. पोटासाठी करावं लागतं. 1 नाही, 1 कीर्तन केल्यावर आपल्याला ते गुदमारल्यासारखं होतं. नाही हलके हाती 3 अंतर काढला. आता परवा दिवशी गणपती 4च काढली एका दिवसात. 3 तर दगडावर आपटा भ्याव नाही. थोडीशी कीर्तन आमची लोकांना जड जातात कानाला, पण काळाची गरज आहे. आता एवढं मोठं संस्थान आहे, आता आपण बदल करून घेणं काळाची गरज आहे. आता एवढं मोठं सभामंडप, एवढं मोठं देवस्थान, एवढं हे, आता आपण स्थानिक बदल केले पाहिजेत. लग्नांमधले सत्कार बंद करून परिसरातल्या सगळ्या शाळा डिजिटल केल्या पाहिजेत. इथून पुढे पोरांना शिक्षण डिजिटलच पाहिजे. तुमचं काय मत? एक तर सगळी कामं ऑनलाईन झाले. आता काही शिल्लक, अहो सफरचंद विकणाराकडं कार्ड येते, फोनपे. फुटाणेवाल्यानं ठुलंय दारूच्या दुकानं पुढं, 2.5 रुपयाचा चकना नाही. इथून पुढं शाळा दर्जेदार केल्या पाहिजे. आणि काहीच करू नका, पण थोडी आत्मशक्ती जागी करा. दुसऱ्याचं वाईट करायचं सोडून द्या. काही फरक, काही कोणी सुधारलं नाही, काही नाही. मला महाराष्ट्रात एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत, असं एका माणसाचं नाव सांगा. नाही, तार फाडूनच मारला त्याला. त्याचं उत्तर 16व्यात देते मी. ओव्या तुम्हाला सकळपर्यंत देणार. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. दुसऱ्याच्या तळतळाटाचा पैसा हा कुटुंबाला घातकच असतो. शालू घेतला ना तुम्ही लग्नात, शालू केवढ्याचा? 20,000चा. लबाड बोलू नका. गणपती पुढे बसले तुम्ही, किती वेळाने असल्या? एकदा आखलीचा भाग येतो. काही गरज आहे का तो शालू घ्या? त्या 20 रुपयाच्या जर साड्या घेतल्या असत्या 20,000च्या, तर तुला शेवटची साडी सुद्धा त्याच्यातच कामं आली असत्या. पाहुण्यांची धावपळ नसते. काही नवीन आणायचं आणि ह्या बाहेरच्या लोकांनी आपल्याकडे नवीन आणून आपलाच धर्म बुडवला. काही नवीन खायला नवीन. ते लग्नांमध्ये इतक्या चुकीच्या पद्धती आणल्यात. आता तर इतका बावळटपणा आलाय, दुपारी वैदिक पद्धतीने लावायचं आणि संध्याकाळी परत लग्न लावायचं. अरे आणली कोणी पद्धती? 2 वेळा लग्न लावायचे का? तुम्हाला झालंय काय नक्की? सकाळी काय होतं? हा वैदिक, मग संध्याकाळी काय? नवरा नवरी तीच आहे का दुसरी आहे? हे शिकले कुठून तुम्ही? तुम्हाला झालंय काय? नक्की काय झालंय तुम्हाला? काही नवीन. तो लग्नात वेळी भेट कार्यक्रम पाहिला नव्हता आपल्या भागात. कोणाला खेडा आला? ते वेळेला भेटायचं. आता ती वेळ ही एकमेकाचे कट्टर दुश्मन. लफड्याचं लगीन. तो गडी तापेलच होतं यानं, त्याचा चांगला पीस फापलावला.
तो येई दारू प्यायला होता, त्यानं अशी यायला मिठी मारली, याई जागेवर मिळाला म्हणजे काय केवढं पडली ती काय ना. आता ते लग्नपत्रिका बंद केल्या आणि ते फ्लेक्स सांगत रस्त्याला ते नवरा नवरीच्या फोटोचे, ते जरा माणसाच्या अवलंबीचे लावा. काय बावळ्याचा बाजार आहे. तो नवरदेव एका कोपऱ्यात लावा, नवरी एका कोपऱ्यात लावा, मध्ये बाकी आईबापांचे फोटो लावा. ते दरिद्री नवरदेव भंगरी, त्याचा फोटो पाहिला कसा आहे. हाय अजून मी तुम्हाला वाटलं गेला अजून. आणि ती नवरी इतकी दरिद्री, त्याचं कंबार आवडी ती आणि मुंडका आवडी. अरे काय पोरी आहेत का काय. आणि नवरीचे फोटो तर इतके दरिद्री आहेत, काही ठिकाणी घागरा घालती, घागरा 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 करतो तुम्हाला. आणि नवरी पहा बरं का माझ्याकडे नीट. आता काय आशीर्वाद द्यायचा सांगा तुम्ही. अरे काय वागतोय आपण, हा विनोद नाही ना. काही नवीन तरी मी घोडे लावू लावू खाऊ खाऊ कसं का म्हणे ते प्री वेडिंग बंद केलंय, त्याचा खोटा उपटावला. नाही तर तो तर असा तमाशा आलता, नवरा नवरीन डोंगराला पळायचं. ती कुत्रीचा मुका घे, बोकड्याचा मुका घे, शिळीचा मुका घे. अरे काय तमाशा. तिनं बाईला बसायचं, म्हशी बसायचं. आणि त्यांनी नाटकं करायची, त्यांनी झोपड्या बांधल्या होते डोंगरावर. आणि ते कॅमेरावाले त्याने मागं स्माईल स्माईल स्माईल. आख्या येड्या बाबळी तेच, आख्या काँग्रेस गावतात तेच येड्याचा बाजा. आणि ते कुठं दाखवायचं लग्न. आणि वराड दरिद्री म्हातारी माणसं, ते माझ्या नातीसारखी दिसती, तुही नातच दिसती का. मी ते थोड्या शिव्या खाल्ल्या 15 दिवस, पण त्याचा खुटा मी जाऊ दे. मग आयुष्य गेलं, 30 वर्ष गेले शिव्या खाण्यात. आता काय राहिले 1-2 वर्ष. फक्त चांगल्यासाठी ना. आपल्या मुलीची इज्जत आपण घालीत असतात का. आता यावर्षी 56व्या वर्षात वजरवाल्याला एक काम करायचं आहे उद्याचपासून. जेवढे दावे होतात आपल्याकडे दाव्याला ज्ञानेश्वरी नदीवर न्यायची नाही. घुंगडीवर ठेवता का ज्ञानेश्वरी नदीवर, घुंगडीवर. व्यासपीठ नाही, ते बुका लावणार, कोणीकडे बुका लावते. आणि ते हारवल्ले. आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही आहे, ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. तुम्ही ज्ञानेश्वरीची ओळी पाठ करून या प्रवचन करा ना. नाहीतरी ओवी तरी कुठं तीच घ्यायची ना. काही उपजेते नाशेल नाशेल पुनरुपी दिस. आणि शरीरात आगवे नाशिवंत स्वभाव, पायपा शरीराच्या गावा. चौथी ओवी पुढे. पण ती ज्ञानेश्वरी पसायदान झालं का ती ज्ञानेश्वरी तिथं खाटावर कोणी बगलात मारायची. महाराज ज्ञानेश्वरी येते जगात सगळ्यात अवघड ग्रंथ 2च आहेत, ज्ञानेश्वरीन गाथा, आपलं ज्ञानेश्वरीन हरिपाठ. आणि तिचा बावळटपणा ते काही ज्ञानेश्वरीच्या हाली त्यांना दिला. आता हे सप्त्यांना पारायण करतात ना, पोहे खात्यात पारायण वाचणारी तिथं तंगड्या पसरी तर ज्ञानेश्वरी पैसे चाल झक माराय बसले तुम्ही पारायणात. तिकडे वड्याला उलथा 22 प्लेट खा. काय त्या ज्ञानेश्वरीचा ते खेळ केलाय. महाराज महिला मंडळ, तुमचं पोरग पाण्याला मम म्हणतं, मम मम. तुम्हाला आनंद होतो का नाही. मम मम मम. आणि बोलायला लागलं ना बा 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 पा पा बा. आणि कपकन एका दिवशी ते पोर म्हणतो बाबा बा बा बाबा. तुम्हाला एवढा आनंद होतो, गपकन तुम्ही त्याचा गाल वाढता. सांगू का तुम्हाला, ज्ञानेश्वरीची ओवी जर तुमच्या मुखातून बाहेर पडली तर सगळ्यात मोठा आनंद माऊलीला होतो. आता हे पोरं ज्यांच्याकडे शिकायला आहे यांना तुम्ही हे शिकू नका, 12 वाद्य आणि 15 वाद्य शिकू नका. यांना पहिला हरिपाठ शिकवा. ते 12 आणि 15 राहू द्या, काय ते व्हायचं होय ते होईल. त्याला हे संस्था काढणारी अशी चित्र म्हण 12वा म्हण 15वा वाजव. ते 2-4 दिवस कळ काढित. 12वाई तूच म्हण, 15वाई तूच म्हण. आरती तुझ्या बायकोला करायला लाव, माही पीठी दे. अरे बाबा 30 वर्ष गेले माहितीच्यात महाराज. यातलं एक ना एक वाक्य सत्य आणि अनुभवाचे का आलं ते. आता एवढे सांभाळायचे ना, याच्यातला एखादाच पाखवा द्यावा ना, एखादा बाकीचे भाकरीवारी सांभाळायचे ना. परमार्थ हा रक्तात असावा लागतो. जसं ते राजकारणी लोक आहे का नाही, ते पहा बरं कधी जाऊन देता का दुसरीकडं. बाप दमला, पोऱ्या उठला, साडू उठला, याई उठला, येईन दिवस गेले, नाहीच जमून द्या दुसऱ्या. त्यांचं कधी जजमेंट असतं. ते असे पागल आहेत का, तू राय वेळेस आणि ह्या वेळेस मी नाही का. त्यांच्याकडे जजमेंट आहे. भले बुद्धी असो नाही तो
बुद्धीचा आणि राजकारणाचा काय संबंध आहे? नाही का तिथं डॉक्टर लागतो का PhD लागतो का काय? तिथं फक्त 3 गोष्टी लागतात. माल पाहिजे, माल पाहिजे